बाहेर मस्त पाऊस सुरू आहे आणि मी मुंगाचे पकोडे बनवत आहे। पकोडे बनवण्यासाठी मी अख्खा मूग वापरलेला आहे, डाळ वगैरे वापरलेली नाही। 3 तास जे आहे मूग भिजत घातला होता, त्यानंतर त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं। बारीक करण्याआधी त्यामध्ये हिरवी मिरची घातली, त्यानंतर लसणाच्या 1-2 पाकळ्या आणि छान मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं। आणि बारीक करताना जाडसर ठेवायचं आहे, अजिबात बारीक करायचं नाही खूप जास्त, कारण ते पकोडे मग व्यवस्थित क्रिस्पी होणार नाही। तर इथे बघा मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलं, त्यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे, कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ घातलं, छान हाताने मिक्स करून घेतलं। आणि यामध्ये तुम्ही कणिकसुद्धा टाकू शकता, म्हणजे गव्हाचं पीठसुद्धा टाकू शकता, त्यामुळे सुद्धा आणखी पकोडे छान वाटतात। फक्त खूप जास्त क्रिस्पी होत नाही आणि असे साधे जर कराल तर खूप जास्त क्रिस्पी होते आणि पटकन लवकर फ्राय होते। तर इथे बघा गरम तेलामध्ये मस्त असे फ्राय करून घेतले आणि खरंच सांगते एक पकोडा इतका क्रिस्पी होतो ना, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। तुम्हाला कसे वाटले मला कमेंट थ्रू नक्की सांगाल, कारण खूप जास्त आणि पाऊस जेव्हा बाहेर राहतो, चाय आणि असे पकोडे असेल तर मग काय। तर आता माझ्याकडे सॉस होतं, सॉससोबत आम्ही मस्त असे पकोडे खाल्लेले आहेत। चलो बाय। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा।